मात्र सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार द्यायला पाहिजे होते तो उमेदवार अगदी चुकीचा दिलेला आहे। तसं न करता थेट आमच्या जिल्ह्यावर त्यांनी आक्रमण केलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यावर प्रमोदजी महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केलेला कार्यकर्ता आहे। तर इथं कुणीतरी षडयंत्र करत आहे की प्रणिती शिंदेलाच विजय करण्यासाठी एक भाजपची टीम काम करते का काय। राम सातपुते हे बीडचे आहेत, म्हणजे ते परके आहेत। सोलापूर लोकसभा इलेक्शनचं उमेदवारीच्या निवडीमध्ये जे प्रोसिजर असते तर त्या प्रोसिजरमधून नाव देताना काय लोकांनी षडयंत्र केलं आहे। आता हिने बीडला जायचं का लोकांनी यांच्यासाठी कामं करून घेण्यासाठी। भाजपचे कार्यकर्ते इतके नाराज झालेले आहेत। काल त्यांची उमेदवारी जाहीर झाली सातपुतेंची, एक फटाकडे उडली नाही। तुम्हाला उमेदवार नाकारल्यामुळे तुम्ही हा आरोप करताय का? भारतीय जनता पार्टीचं शुअर शॉट विजय होणारं सीट जे आहे ते कुणीतरी षडयंत्र करून प्रणिती शिंदेला विजय करण्यासाठी एक टीम लागली आहे का? कोण पण सोलापूरमध्ये यायचं टिकली मारून जायचं काय हे खेळ आहे का? सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। काल राम सातपुते यांनी एक धावता आढावा देखील या ठिकाणी घेतलेला आहे। मोटारसायकल रॅलीमधून विविध महापुरुषांना अभिवादन करून त्यांनी सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराला सुरुवात केलेली आहे। असे असताना सोलापुरात आमदार राम सातपुते यांना त्या ठिकाणाहून हटवावे, त्यांची उमेदवारी बदलावी अशी एकंदरीत मागणी भाजपचे पदाधिकारी आणि सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असलेले दिलीप शिंदे यांनी केलेले आहे। राम सातपुते यांची उमेदवारी काढावी अशी एक मागणी केलेली आहे। काय तुमचं म्हणणं आहे? भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात मला थोडंसं बोलायचं होतं की भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी स्थानिकपासून ते टॉपपर्यंतचे सगळी टीम आहे ना, मोदींना पुन्हा एकदा प्राईम मिनिस्टर करायच्यासाठी जनतासह म्हणजे एकदम त्यांनी आतुर झालेले आहेत। आणि सगळ्यांनाच वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीचा सोलापूरमध्ये पण विजय व्हायला पाहिजे। मोदी साहेबांनी 400 पारचा नारा दिला आहे। मात्र सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार द्यायला पाहिजे होते तो उमेदवार अगदी चुकीचा दिलेला आहे। राम सातपुते हे बीडचे आहेत प्रॉपर, पण त्यांनी काय केले, भारतीय जनता पार्टीने त्यांना विधानसभेला उमेदवारी दिली माळशिरस, तिथं त्यांना विजयसिंह मोहिते पाटलांनी तिथं त्यांना विजयी केले, निवडून आणले। आता त्यांनी 5 वर्षामध्ये त्यांचा जिल्ह्यामध्ये जाऊन त्याचं एक बेसमेंट बसवायला पाहिजे होतं, त्याचं एक विधानसभा धरून त्यांनी काम करायला पाहिजे होतं, लोकसभा धरून काम करायला पाहिजे होतं। तसं न करता थेट आमच्या जिल्ह्यावर त्यांनी आक्रमण केलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यावर इथं मी दिलीप शिंदे 1990पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातून मी 90 साली सोलापूरच्या होम मैदानावर प्रमोदजी महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केलेला कार्यकर्ता आहे। प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे, लिंगराज वल्याळ, गजानन हंपी यांच्यासोबतचा मी काम केलेला सक्रिय कार्यकर्ता आहे। त्या काळामध्ये अशी अवस्था होती भारतीय जनता पार्टीची की एखादा आंबेडकरी समाजाचा जर माणूस भारतीय जनता पार्टी यायचं झाला तर खूप दुर्मिळ आणि खूप मोठी गोष्ट होती। आज या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्या जाती धर्माचे लोक भाजपकडे आकर्षण झालेले आहे, हे वेगळी गोष्ट आहे। मग आता त्या काळामध्ये आम्ही अशा अडचणीच्या काळामध्ये की ज्यांनी आमच्यावर अनेक केसेस दाखल गेल्या की भाजपमध्ये काम करतो आहे, हा पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणून कठीण काळामध्ये काम केलं, वेगवेगळे विषय हाताळले, भाजपच्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय राहिलो। प्रमोदजी महाजन यांच्या जेव्हा सभा लागल्या त्या सभामधून आम्ही काम सतत करत राहिलो। राम मंदिरचा विषय असतील, ओमभारतीच्या सभा असतील, अडवाणीच्या सभा असतील किंवा सोलापूरमध्ये राष्ट्रीय अधिवेशन झालं भारतीय जनता पार्टीचं, त्या अधिवेशनमध्ये आम्ही हिरिरीने भाग घेतला। त्या काळामध्ये मी एवढा एक या मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता एवढा छान नेटकेपणानं राष्ट्रीय अधिवेशनामध्ये भाग घेतला याने, म्हणून मला शरदजी कुलकर्णी म्हणून प्रदेशाचे मेन बॉस होते, त्यांनी प्रदेश कार्यालयामध्ये मला सत्कार केला होता। खूप आंदोलनं केसेस करून घेतल्या आणि आता जेव्हा आम्हाला काहीतरी मिळते अशी वेळ येते त्यावेळेला मात्र नेमकं भारतीय जनता पार्टीचे नेते हात मागे घेतात असं मला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं वाटते। आणि हा प्रकार का घडला तर इथं कुणीतरी षडयंत्र करतं आहे की प्रणिती शिंदेलाच विजय करण्यासाठी एक भाजपची टीम काम करते का काय।
का असं वाटतं तुम्हाला, म्हणजे काय झालं नेमकं? प्रणिती शिंदे यांच्या संदर्भात मग उमेदवार स्थानिक असताना 19 लोकांनी उमेदवारी मागणी केली ती. मग स्थानिक उमेदवाराची लोकांची मागणी होती की सोलापूरकर म्हणत होते, सामान्यातला सामान्य नागरिक, मोठ्यातला मोठा माणूस, गरीबातला गरीब, उद्योगपती, व्यावसायिक, पत्रकारसुद्धा म्हणत होते की स्थानिक सोलापूरला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार द्यावा, अशीच मागणी असताना मग राम सातपुतेला आणायचं काय कारण होतं? तर राम सातपुते स्थानिक नाहीत का? राम सातपुते हे बीडचे आहेत, म्हणजे ते परके आहेत, पर जिल्ह्यातले आहेत, त्यांचा काही संबंधच नाही, स्वतःचं मत पण नाही आहे. येताना तिने एखादा उमेदवार असेल तर त्याचं एक 5-25 हजारपर्यंत मतं असावं की नाही. तर आम्ही इथं आमच्या समाजाचे, आंबेडकरी समाजाचे, मला जर उमेदवारी दिली असती तर इथं मी कमीत कमी आमच्या समाजाचे 2 ते 2.5 लाख मतं होते आंबेडकरी समाजाचे. 2014 साली शरद बनसोडे यांना समाजानं आमच्या डोक्यावर घेतलं आणि त्याला इतकं प्रचंड मताने विजय केले. दुरंगी लढतीमध्ये शरद बनसोडे विजय झाले. मागच्या 19 इलेक्शनमध्ये शिंदे, जय सिद्धेश्वर स्वामी आणि प्रकाश आंबेडकर हे इलेक्शनला उभे होते. तर आमच्या समाजाची एक गट्टा मते प्रकाश आंबेडकरांना पडले. आता ही जी 24ची इलेक्शन आहे यामुळे पण दुरंगी लढत होणार आहे. मग आमच्या समाजाची मतं इतकं या ठिकाणी असताना आम्ही वर्षानुवर्षे आमचं समाजामध्ये काम आहे आणि भाजपमध्ये काम करत असताना मग उमेदवारी देताना असं का करण्यात आलं? तर सोलापूर लोकसभा इलेक्शनचं उमेदवारीच्या निवडीमध्ये जे प्रोसिजर असते तर त्या प्रोसिजरमधून नाव देताना काय लोकांनी षडयंत्र केलं आहे. कोणी केलं? काय षडयंत्र ज्या लोकांनी केलं तेच देवेंद्र फडणवीस साहेब आणि अमित जी शहा, JP नड्डा यांनी एक विशेष समिती स्थापन करावी. हा उमेदवार इथं लवचिक, कमजोर देण्यासाठी लोकांना कार्य करण्यात काय मजा नाही. लोकांना एका विधवेचं एखादं प्रकरण असेल, तिला एखाद्या 1000 रुपयाचं जर पेन्शन करून द्यायचं असेल तर तो तिचा गरजेचा खासदार आहे. तिचे तो ना कुठला आता आहे तो जे 3 वेळा निवडून आले खासदार ते सोलापूरमध्ये भेटत नव्हते असे तक्रारी आहेत लोकांच्या. आता हिने बीडला जायचं का लोकांनी यांच्यासाठी कामं करून घेण्यासाठी? तुम्हाला म्हणजे सातपुतेंना जे उमेदवारी मिळालेली आहे त्याला तुमचा विरोध आहे का? स्थानिक नसल्यामुळं? स्थानिक नसल्यामुळेच माझा पण विरोध आहे आणि सोलापूरकरांचा विरोध आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी इतकं आक्रोशपणे सांगितलेलं होतं की सोलापूर कुणाला पण द्या, स्थानिक द्या. भाजपचे कार्यकर्ते इतके नाराज झालेले आहेत. काल त्यांची उमेदवारी जाहीर झाली सातपुतेंची, एक फटाकडी उडली नाही, एक कार्यकर्त्याचा आनंद नाही आहे. पण काल आम्ही तर बघितलं शेकडो कार्यकर्ते रॅलीमध्ये होते. हे शेकडो कार्यकर्ते हे ना आणले होते खास. आता ते कसं लक्ष्मी दर्शन कसं दिलं काय नाही तो भाग वेगळा आहे. नाराज झालेला कार्यकर्ता हा भागाच्या बाहेर पडलाच नाही. सांगा ना आमचे आमदार किती आले ते काल त्यांच्या स्वागताला? ते आले नाहीत. मग आज त्यांच्यासाठी त्यांनी आज घरोघरी त्यांच्या आज पाऊल टाकले त्यांनी, राम सातपुतेंनी. माझा राम सातपुतेला अजिबात विरोध नाही. त्यांना जे षडयंत्र झालेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये की ज्यांनी ना उमेदवार देताना चुकीची माहिती देवेंद्र फडणवीसांना फीडबॅक देताना किंवा माहिती देताना चुकीची माहिती दिलेली आहे. कुठं देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेब, JP नड्डा, अमित शहा यांच्याकडे चुकीची माहिती सोलापुरातून गेली आणि त्यामुळे जे नाव खालून आलं ते शिफारस करून त्यांनी ते पुढं पाठवण्यात आलेलं आहे. सातपुतेंना धोका आहे का म्हणजे आता इलेक्शनमध्ये? सातपुतेंना धोका आता दिसेल. सोलापूरमध्ये काय करतील तो एक बघायला हरकत नाही. बघूया आपण आज समोर जवळ लवकरच आहे. तुम्ही लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक होता. गृहमंत्री फडणवीस यांची देखील भेट घेतलेली होती. तुम्हाला उमेदवारी नाकारल्यामुळे तुम्ही हा आरोप करताय का? नाही, नाकारायचा प्रश्नच येत नाही आहे. मग आम्ही देवेंद्रजी फडणवीसांना मी 3-4 वेळ भेटलो. साहेबांनी एकदाही ना म्हणले नाहीत. त्यांनी एकच म्हणले की आपल्याला स्थानिक उमेदवार द्यायचा आहे आणि तुम्ही पत्रकारितेमध्ये काम केल्यामुळे, मंत्रालयामध्ये बीड सांभाळल्यामध्ये तुम्ही 16 वर्षे मंत्रालयात काम केलं आहे, सोलापूरमध्ये काम केलं आहे पत्रकार म्हणून, तुम्हाला भाजपचे जुने आहात, तर आम्ही निश्चितपणे विचार करू, निश्चिंत राहा म्हणले होते. परंतु जर रिपोर्टच त्यांच्याकडं देणाऱ्या लोकांनी जर षडयंत्र करून जर रिपोर्ट जर दिला असेल तर देवेंद्र फडणवीससुद्धा काय म्हणजे कसं ह्यांनी शिफारस करताना जर केली नसेल ज्या स्थानिक लोकांनी, म्हणजे स्थानिक म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे ही यंत्रणा होती, ज्यांनी हे षडयंत्र रचलं गेलं सोलापूरला राम सातपुते बाहेरचा उमेदवार देण्यामध्ये, तर त्या लोकांच्या शिफारसी जे सादर केल्या त्याच पुढं कंटिन्यू देवेंद्र फडणवीसांना करावं लागल्या. त्याच्यामुळे त्यांचाही त्यात म्हणजे त्यांच्यावर काय माझा आरोप नाही देवेंद्र फडणवीसावर सुद्धा.
म्हणजे तुमचा स्पष्ट आरोप आहे की राम सातपुते हे परके आहेत, म्हणजे बीड जिल्ह्यातील आहेत, ते आता या लोकसभेला म्हणजे निवडून येण्याची शक्यता नाही, असं एकंदरीत आरोप आहे तुमचा. येणारे आपला सोलापूरकर काय करतील बघूया ना. परंतु इतका प्रचंड उद्रेक आहे सोलापूरमध्ये, सामान्य नागरिकापासून ते भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये. आज मी सकाळी पत्रकार परिषद घेतली तर कालपासून सगळ्या लोकांच्या मला 150-200 कार्यकर्त्याचे फोन आले की तुम्ही कोणतरी एकटा पुढं जावा आणि ही आमची खदखद मांडा की बाबा सोलापूरमध्ये स्थानिक उमेदवार दिला नाही, हा परका उमेदवार आम्हाला चालणार नाही आणि हे सगळं षडयंत्र आहे. भारतीय जनता पार्टीचं शुअर शॉट विजय होणारं सीट जे आहे ते कुणीतरी षडयंत्र करून प्रणिती शिंदेला विजय करण्यासाठी एक टीम लागली आहे का, असं अनेकाचं म्हणणं आहे. पण राम सातपुते म्हणतात की मी परका नाही आहे, याच जिल्ह्यातलाच आहे, माळशिरसचा आमदार आहे, ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. हे कुठं आहेत ते, सोलापूरचे आहेत का? जिल्हा माळशिरसमध्ये त्यांनी आमच्याकडे पाहुणे होऊन आले होते विधानसभेला. आम्ही त्यांचं स्वागत केलं, स्वागत न करता आम्ही त्यांना विजयी केलं. इथं विषय संपला होता. त्यांना परत किचनपर्यंत आम्ही लोकसभेपर्यंत घ्यायचं का? हां, आमचा एखादा सोलापूरचा माणूस बीडमध्ये त्यांनी देतात का लोकसभेला किंवा विधानसभेला देऊ शकतात का? बोला ना तुम्ही. हां, कोण पण सोलापूरमध्ये यायचं टिकली मारून जायचं काय काय हे खेळ आहे का? हां, नाही, मला सांगा, तुम्हाला तिकीट दिलं नाही आहे, ठीक आहे, तुम्ही नाराज नाही आहे, पण राम सातपुतेंना दिलं आहे, तुम्ही नाराज आहे. राम सातपुतेंच्या जागी योग्य उमेदवार कोण असला असता? स्थानिक कुणी कोण आहे, म्हणजे 19 जणांमध्ये कोण आहे? मी सांगत नाही, तुम्ही डोळे झाकून काय करायला पाहिजे, चिठ्ठ्या टाका शेवटी. तुम्हाला जर ह्याचं बी नको त्याचं बी नको असेल ना, चिठ्ठ्या टाकायला पाहिजे होत्या. आणि 19 लोक उमेदवार मागणी केली ते सोलापूरच्या, त्या 19 भाजपकडून स्थानिक सोलापूरचे, त्या 19 पैकी एक चिठ्ठी काढायला काय हरकत होती तुम्हाला? स्थानिक म्हणून लोकांची मागणी ना, चला ठीक आहे द्या, एकाला पण दिली नाही. विशेष सांगतो तुम्हाला की काही लोकांनी आता भारतीय जनता पार्टीकडे टाईम टेबल द्यायला पाहिजे होतं ना. या तारखेला फॉर्म भरा पक्षाकडं, या तारखेला बंद, फॉर्म द्यायची पद्धत बंद, आणि नंतर मग आहे ना एक मुलाखती टाईम पिरियड ठरवायला पाहिजे होता. या तारखेपासून या तारखेपर्यंत ह्या 19 लोकांच्या मुलाखती, जेवढे 35 लोक बाहेरचे पण उमेदवार होते, यामध्ये एकूण 35 उमेदवारांनी मागणी केली ते बाहेरच्या सकट, तर 35 लोकांच्या मुलाखती घ्यायला पाहिजे होत्या. एकाही उमेदवाराला तिथं मुलाखतीला बोलवलं नाही, त्यांच्या मुलाखती घेतले नाहीत. हे काय आहे? आणि डायरेक्ट आम्हाला सांगितलं की पण नाही की बाबा तुम्हाला मुलाखतीला या, तुम्ही उमेदवार आहात. तुम्ही किती वेळा गृहमंत्री फडणवीस यांची भेट घेतली? मी किमान 4 वेळा तर भेटला असेल देवेंद्रजी फडणवीस. तरी एकच म्हणले होते की आपण चांगला योग्य निर्णय उमेदवार देऊ, सोलापूरकरासाठी अपेक्षित असलेला उमेदवार देऊ. मग हे तुमच्या बोलण्यावरून असं समजायचं की सातपुतेंना म्हणजे आता जे उमेदवार दिले ते स्थानिक नाही आहे, प्रणिती शिंदेना फायदा होईल असं तुम्हाला बोलायचं? हां, मला एकच काळजी वाटते. मी भारतीय जनता पार्टीमध्ये एवढे 32 वर्ष काम करतो आहे. मी दुःखी आहे ॲक्च्युली. माझ्यासाठी मी दुःखी नाही आहे, कोणाला तरी चाललं असतं, परंतु आमचं विजय होणारं सीट प्रणिती शिंदे खेचून घेते. काँग्रेसचं सीट हे देते, एक सीट मिळावं म्हणून. पक्षश्रेष्ठी काहीतरी निर्णय घेतले असतील ना, सक्षम म्हणजे काहीतरी एक सीट आहे ना, भारतीय जनता पार्टीचा विजय व्हावं 400 पार करण्यासाठी मोदी अमित शहा लागले असताना हे सीट आपल्या हातातून काँग्रेसचं जातं आहे, याची मला खंत आहे. पक्षश्रेष्ठींकडे तुम्ही कसं कळवणार भावना या? मी आता लेखी निवेदन मी आज केलं आहे, पाठवून दिलं आहे देवेंद्रजी फडणवीसना की साहेब आम्हाला आमच्या भावना सोलापूरकरांच्या घ्या. अजून पण वेळ गेली नाही, 12 ते 19 तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे. जरी तुम्ही उमेदवारी जरी दिली असेल तरी तुम्ही उमेदवारी बदला. आता अजून पण वेळ गेली नाही, उमेदवारी बदला असं मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. आपल्या माध्यमातून बी तिथं सगळ्यांना म्हणजे आमच्या वरिष्ठ नेत्यांना सांगतो आहे की अजून पण वेळ गेली नाही, उमेदवारी बदला. आणि सोलापूरचं कुणालाही द्या उमेदवारी, स्थानिक म्हणून कुणालाही द्या. मलाच म्हणत नाही, मी जरी जुना कार्यकर्ता असला, 16 वर्ष पत्रकारितेमध्ये अनुभव असला, कामाचा अनुभव असला, हे बाजूला ठेवा, पण सोलापूरच्या विकासासाठी, सोलापूरच्या भल्यासाठी एक सामान्य कार्यकर्त्याला जरी इथं न्याय दिला तर इथं कधी पण सोलापूरकर लोक त्यांच्याकडं भेटू शकतात, त्यांचे कामं करून घेऊ शकतात. आता ह्या सोलापूरकडच्या छोट्या छोट्या विधवा माणसांनी छोट्या छोट्या कामासाठी का त्यांनी का तिथं बीडला जायचं का कामं घेऊन? कसं शक्य आहे हे? सातपुतेने असं म्हटलं की मी परका आहे तुम्ही म्हणता, पण सुशीलकुमार शिंदे हे मागील जर इतिहास पाहिला तर करमाळ्यामधून निवडणूक लढवलेल्या आहेत, शरदचंद्र पवार बारामतीतून माड्यातून लढवले आहेत. मग त्यावेळेस परका ते परके नव्हते का? अरे बाबा, आमचं म्हणणं काय, आमचे कुणी पण असू दे ना, त्यांनी शिंदेचं काय घेऊन बसलात?
तर शिंदे ना उभारले, ठीक आहे, ते उभारले. सोलापूर जिल्ह्यातलाच भाग आहे तो करमाळा. परंतु तुम्ही बीडमध्ये अजून अनेक तालुके आहेत, तिथं उभारायला पाहिजे होतं ना. इथंच काय नडलं आहे तुमचं? इथं आमच्यावर अन्याय करायसाठी तुम्ही येणार आहे का इथं उभारायला? आम्ही वर्षानुवर्षे काम करतो. आम्ही म्हणजे वर्षानुवर्षे हे सतरांचा दिसेल. तुम्ही बघा काय म्हणजे ना, तुम्हाला कळेल. लोकांचे तुम्ही अधिक मतं घ्या. लोक इतकं संतापलेले आहेत. हे संतापाचा उद्रेक, काँग्रेसला न पडणारी मतं, काँग्रेसला प्रणिती शिंदेला चिडले समाज कोणाला कळेल? प्रणिती शिंदे यांना, शिवसेलोक शिंदेला कंटाळलेले लोकसुद्धा ना इलाज म्हणून स्थानिक प्रणिती शिंदेला मोठ्या प्रमाणात मतं पडू शकतात असं माझं मत झालेलं आहे. दलित समाज किंग मेकर आहे, त्यांची मतं कोणाला पडेल? आता मला जे मी त्याच समाजाचा घटक होतो, आंबेडकरी समाजाचा घटक आहे. तर मला ही सगळी मतं, मला जर उमेदवारी दिली तर सगळी मतं पडले असते, विजय 100% झाला असता. मात्र इथं उमेदवारी देताना अशा बाहेरचं उमेदवार दिल्यामुळं हे सगळे मतं आता नाईलाजानं काँग्रेसकडे जातील असं दिसतंय. आपल्यासोबत होते दिलीप शिंदे, जे सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून या जागेवर तिकीट मागणारे होते. मात्र त्यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे. माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. आणि उमेदवारी घोषित झाल्यानंतर जे सोलापूर लोकसभेमधून इच्छुक होते दिलीप शिंदे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. राम सातपुते हे स्थानिक नाहीत, ते बीड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळं कुठेतरी स्थानिक उमेदवार द्यावा अशी जी मागणी सोलापूरकरांची होती ती पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळं भाजपला आगामी लोकसभेमध्ये फटका बसू शकतो. काँग्रेसच्या बाजूनं दलित समाजाची मते पडू शकतात अशी एक अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि ही सर्व जी खतखत आहे दिलीप शिंदे हे गृहमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. झहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.